कडून 5 कलाकार तयार होतात. निळू फुले, नाना पाटेकर, सनी देओल, मकरंद अनासपुरे आणि गणपत पाटील हे सर्वजण क्रिकेट खेळायला तयार होतात. मग नाना पाटेकर कॅप्टन, टॉच उडवायला जातात. छापा बॅटिंग ओपनिंगला मी जाणार. त्यानंतर सनी देओल, ठीक आहे नाना, खाली मी जाणार. नाही नाही, खाली निळू भाऊ, तो पण मराठी, मी पण मराठी. पहिले 5 बॉल नाना पाटेकर बरोबर पेडा प्लेट आणि 6व्या बॉलला खाली येऊन निळू भाऊंना, हे बघ निळू भाऊ, लास्ट बॉल आहे, हल्स प्लेड करतो, 1 रन घ्यायची. निळू बोले, आईला लई छान आहेस. 5 बॉल टुकू खेळशील, 6व्या बॉलला रन काढ, म्हणजे मोर्चावरला तू वरती, आम्हाला काय खाली कुजवून मारतो बघा. आऊट झालो तरी चालेल, मी काही पाहणार नाही. असू दे बघू. मग नेक्स्ट ओव्हरला निळू भाऊंना स्ट्राईक मिळते. निळू भाऊंना स्ट्राईक मिळाली की समोर कोण, तर जगातला सगळ्यात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर. निळू फुले खेळायला सुरुवात करतात. पहिला बॉल इतका फास्ट पडतो की त्यांना काही बॉल दिसत नाही. निळू फुले टेन्शनमध्ये, आईला हळू टाकीच, लगा तुझ्या आजच्यासारखं जरा वाईट हळू टाकी. शोएब अख्तर काय ऐकत नाही. तो शोएब अख्तर पुन्हा स्पीडने बॉल. मग निळू भाऊ वैतागतात. निळू भाऊ वैतागले की निळू भाऊ, जय बजरंग बली, थोडी अख्तरच्या गुडघ्याची नाही, म्हणून जोरात शॉट मारतात आणि 2 रन काढाय पळतात. मग 2 रन काढाय पळता इजमा मुलकला त्यांचा धक्का लागतो. इजमा मुलकला धक्का लागले की निळू भाऊ रागात, काय रे जाड्या, खाऊन लई शायनिंग करायला लागले का, बघून पाय येतं का नाही तुला. अशी जोरात भांडणं पेटतात. इजमा मुलक म्हणतात, तू बाहेर गाव, तू बाहेर ये, निळू भाऊ तुला धावतो. मग निळू भाऊ नाना पाटेकरकडे जाऊन, नाना आज रात झाली तरी चालेल, अजिबात इथनं हलायचं ना, येतो बाहेर बघू काय करतो. बाहेर येतो मी, नाना अजिबात हलायचं नाही, येतो बाहेर बघू काय करतो. खेळायला सुरुवात होती की पुढच्याच बॉलला निळू भाऊ LBW आउट. LBW आउट की सगळे अपील करतात, आउट. अंपायर आउट देतो की निळू फुले, आईला असलं कसलं मी आउट. LBW असू की PWD असतो, तसले गाणे माझे दाणके उठले पाहिजे तेव्हाच मी आउट. अशा प्रकारे निळू भाऊ जातात. मग सनी देओल खेळायतात. सनी देओल खेळायला आले की सनी देओलला पहिला बॉल भयान फास्ट पडतो की सनी देओल रागात, की सनी देओलला पुढचा दुसरा बॉल त्याच्यापेक्षा फास्ट, पुन्हा रागात. जसा तिसरा बॉल फास्ट पडतो सनी देओल टेन्शनमध्ये, देणार ठेव, माझी पण बॉलिंग आहे. बॉलर गार की हो, सरपटी टाकायला सुरुवात. एवढ्याच संधीचा फायदा घेऊन ही जोडी भयान टिकते आणि 1 रन 50ला कमी. तेवढ्यात मग पुन्हा शोएब अख्तर बॉलिंगला आणि सनी देओल यांचं बरोबर बोल्ड उडतो. सनी देओलचा बोल्ड उडला की सनी देओल रागात, लय झालं, मला 49 रन करून दिल्यास आणि 1 रनासाठी मला आउट केलंस, आता तुझं मुंडकं मोडणार. मुंडकं मोडणार म्हणले की शोएब अख्तर तराट पळत मागं ठेवले की सगळे म्हणतात, अरे इकडे की खेळाया की, तिकडे का पाहिलास की खेळायला. शोएब अख्तर, नाही मी गदर पिक्चर बघितलाय, बोरी उपसून मारते, मी येणार नाही, अजिबात येणार नाही, सर्किट आहे ते. त्यानंतर मग मकरंद अनासपुरे खेळतात. मकरंद अनासपुरे खेळायला की नाना पाटेकर काय त्यांना स्ट्राईक देत नाहीत. ते वैतागतात. वैतागून, नाही यार नाना, मला वाईट तरी खेळू दे की, काय करतो काय. नाना पाटेकर, तुला स्ट्राइक मिळेल, सब्र का फल मीठा होता है. मकरंद अनासपुरे, नहीं इतना भी मीठा नको की उसके डायबिटीज हो जाए. मग काय होतं की नाना पाटेकर एक जोराचा शॉट मारतात आणि म्हणतात, चल 2 रन घे. अरे नको नाना, बॉल हातात, नाही पण 2 रन घे. अरे नको नाना, बॉल हातात, नाही पण आता तू म्हणतो तर पळतो. अशा प्रकारे मकरंद अनासपुरे आउट होऊन जातात की गणपत पाटील खेळायला. गणपत पाटील खेळायला आले की गणपत पाटील, नाना पाटेकर गणपत पाटलांना म्हणतात, हे बघ नीट रना कर. गणपत पाटील, अरे मुडक्या, संघावर खेळून काढलं, चांगलं बॅट्समॅन आउट केलं आणि आता मला म्हणतोस लय रना कर. त्यानंतर मग गणपत पाटील बॉलरला विचारला दया येते. बॉलर टाकतो बॉल मारायला, जोरात फटका मारतात गणपत पाटील. बॉल हवेत गेला की कॅच पकडायला फिल्डर. गणपत पाटील म्हणतात, अरे मुडक्या, जर कॅच बिन घेतला तर तुझी पत्तीच घेते. असा कॅच घेतलेला असतो फिल्डरनं, असा टाकतो, असा तिकडे टाकून देतो. गणपत पाटील, पुढच्याच बॉलला गणपत पाटील आउट. गणपत पाटील आउट की आता ह्यांची बॅटिंग संपली जाते. ओव्हर संपतात की आता पाकिस्तानची बॅटिंग येते. पाकिस्तानचे ओपनर 2 प्लेयर याच्यात बाहेर तयारी होऊन आणि 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, कोण येणार.
आता काय करायचं म्हणून ते सगळे आतमध्ये जातात तर हो चला की आमची बॅटिंग द्या की नाही म्हणतो कसली बॅटिंग माझे पिक्चर बघता का नाही एकटाच बॅटिंग करत असतो मराठी माणूस